नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। अर्घ या संगीत कार्यक्रमाद्वारे सुरेश वाडकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्या कलाविष्काराने पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली। युवक क्रांती दलाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। स्नॉवेल या ध्वनिपटाचा लोकार्पण सोहळा 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता SM जोशी सभागृहात होणार। पुणे महानगरपालिका आयोजित भव्य पोवाडे गायन स्पर्धेचा लाल महाल येथे थाटात प्रारंभ। पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त काव्य संध्या या कार्यक्रमाचे आयोजन। PMPMLच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल हनमगर यांच्या वतीने मोफत बस सेवेचे आयोजन। आणि हस्तशिल्प महोत्सव क्राफ्ट बाजाराला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद। माझा सूर भावनेला धरून असल्याने गाणं आवडल्याशिवाय मी चाल लावत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी केले। जगण्यात मजा आहे या यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळा आज SM जोशी सभागृहात पार पडला। राजन लाखे यांनी यातली गाणी शब्दबद्ध केली आहेत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायिका साधना सरगम आणि चित्रपट निर्माते अतुल कांबळे उपस्थित होते। यावेळी बोलताना यशवंत देव म्हणाले, गाण्याची शब्दकळा कशी असावी हे सुचवण्याची कुवत गायकात असावी आणि प्रत्येक गायकाने गाण्याचे शब्द समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे। चांगली गाणी लोकप्रिय होतातच असं नाही किंवा लोकप्रिय गाणी चांगली असतात असंही नाही, असेही ते म्हणाले। नवोदित गायकाबद्दल बोलताना देव म्हणाले की नवोदित गायकाने दुसऱ्या गायकाची नक्कल करण्यापेक्षा आपल्या सुरात गावे। ज्येष्ठ कवी सुधीर मोघे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। मराठी भावसंगीत हे वेगळंच स्थान आहे, यात एक वेगळीच परंपरा आहे आणि तरुण पिढी हीच परंपरा घेऊन पुढे जात असते। तसेच नवे शब्द आणि स्वररचना येत राहणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे परंपरेची समृद्धी होते, असेही त्यांनी सांगितले। अर्घ्य या संगीत कार्यक्रमाद्वारे सुरेश वाडकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांनी पंडित भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली। आनंद भाटे, सुरेश वाडकर, बुंदेच्या बंधू आणि पंडित बिरजू महाराज यांची समृद्ध गायकी आणि पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाच्या भारलेल्या सुरांनी अर्घ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला। यावेळी पंडित भीमसेन जोशी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अतुल जोशी यांचा सत्कार करण्यात आला। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पंडितजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले। पंडितजींचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांच्या गायनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला। धन धन भाग सुहाग तेरो आणि देव विज्ञान देव पूजा या रचना त्यांनी सादर केल्या। प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी इंद्रायणी काठी या अभंगाने सुरुवात केली। यानंतर पंडितजींना आवडणारे त्यांचे पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा आणि काळ देहासी आला खाऊ हे अभंग सादर केले। ध्रुपद गायकीतील दिग्गज पंडित उमाकांत आणि रमाकांत गुंदेचा यांनी पटदीप या रागाने प्रारंभ केला। त्यानंतर 2 रचना सादर करून त्यांनी समारोप केला। पंडित शिवकुमार शर्मा यांनी पंडितजींना आदरांजली वाहून आपल्या संतूर वादनास सुरुवात केली। राग बागेश्री मध्ये आलाप, जोड झाला, रूपक आणि त्रितालातील 2 रचना त्यांनी सादर केल्या। त्यांच्या वादनातून काश्मीरी सौंदर्याची अनुभूती रसिक श्रोत्यांनी यावेळी घेतली। पंडित बिरजू महाराज यांनी तिहाई या रचनेनंतर जाने दे माईका सजनवा आणि जाने दे मोहन देर हुई है या बंदिशी सादर केल्या। युवक क्रांती दलाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। हे उपोषण सेंट्रल बिल्डिंग समोर करण्यात आले। 7 फेब्रुवारी पासून अन्यायग्रस्त जिल्हावादाचे बळी असलेल्या शिक्षण सेवकांच्या न्यायासाठी युवक क्रांती दलाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत निर्णायक सत्याग्रहाच्या 11व्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात हे उपोषण करण्यात आले। या उपोषणात युक्रांतचे राज्य संघटक विकास लवांडे यांच्यासह 18 युवकांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये गुंडांनी D.Ed उत्तीर्ण शिक्षण सेवक पदासाठी मुलाखतीस आलेल्यांवर प्रांतवादापेक्षा संकुचित अशा जिल्हावादाच्या भूमिकेने हल्ला केला। त्यामुळे या तरुणांना हताश होऊन आपल्या गावी परत जावे लागले। या विरोधात शिक्षण सेवकांना नियुक्तीचे पत्र मिळेपर्यंत हा सत्याग्रह शांततामय पद्धतीने सुरू राहणार आहे। यावेळी बोलताना युक्रांतचे राज्य संघटक विकास लवांडे म्हणाले, जिल्हावादाचे बळी झालेले 1645 शिक्षण सेवक राज्यातल्या विविध जिल्ह्यातील
युवक क्रांती दलाबरोबर गेल्या 7 फेब्रुवारीपासून इथे आज 11वा दिवस आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी सत्याग्रह करत आहेत, बैठा सत्याग्रह. या सत्याग्रहातलाच एक भाग म्हणून आज प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून 19 जण आज या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहेत. त्यात मी स्वतः सहभागी आहे. युवक क्रांती दलाने हा जो विषय घेतलेला आहे शिक्षण सेवकांचा, हा अतिशय गंभीर मुद्दा आहे राज्यातला. कारण राज्याच्या अस्तित्वालाच याच्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्थानिक सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी जिल्हावाद निर्माण करून स्थानिकांनाच फक्त इथे शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण सेवकांना भरती प्रक्रियेत सामावून घ्या, इतर जिल्ह्यातल्यांना इथे येऊ द्यायचं नाही म्हणून त्यांना मारहाण त्यावेळेस करण्यात आली होती जून 2010 मध्ये. आणि तेव्हापासून ही मुलं नोकरीपासून वंचित यांची निवड झालेली आहे. मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना एवढी विनंती करू इच्छितो या निमित्ताने की आपण एक स्वच्छ प्रतिमा असलेले कायद्याचा आदर करणारे मुख्यमंत्री आहात. 11 दिवस झाले आपल्याला अजून जाग कशी येत नाही. आपण कोणाच्या दबावाखाली आहात? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले स्थानिक नेते आपल्यापेक्षा बलाढ्य नाहीयेत, राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीयेत. त्यांनी जिल्हावाद निर्माण आज केला आहे. मनसेने पूर्वी प्रांतवाद निर्माण केला होता. काही दिवसांनी पुढे तालुकावाद निर्माण होईल. हा राज्यघटनेला आणि या राज्याला आणि देशाला धोका आहे. हा शिक्षण सेवकांचा प्रश्न पुरता हा प्रश्न मर्यादित नाहीये. हा सगळ्याच विषयामध्ये हा प्रश्न पुढे वाढत जाईल. तर आपण तातडीने मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये दखल घेतलेली आहे का नाही आम्हाला कळत नाही. अद्यापर्यंत आम्ही तारा केल्यात, फॅक्स केलेत, निवेदनं वेळोवेळी दिलेली आहेत. आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा सांगतात की हा सगळा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. तर हे 33 जिल्ह्यातले मुलं मुली या ठिकाणी आज 11वा दिवस बसून आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा. याच्यामध्ये जर कुठल्या मुलांना आज इथे फुटपाथवर मुलांनी घर केले, शिक्षण संचालकाच्या कार्यालयासमोर 11 दिवस राहतायत, इथे थंडी ऊन सगळं इथे सहन करतायत. जर इथल्या कुठल्या मुलांना काय कमी जास्त उद्या काय झालं तर याला राज्य सरकार जबाबदार राहील. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री याच्यात इंडिव्हिज्युअल जबाबदार राहतील. हे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि तो त्वरित हा प्रश्न सोडवावा अशी मी त्यांना या निमित्ताने सर्व सत्याग्रहींच्या वतीने विनंती करतो. स्नॉवेल या ध्वनिपटाचा लोकार्पण सोहळा 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता SM जोशी सभागृहात होणार आहे. जुन्या तसेच समकालीन लेखकांच्या साहित्यातला अनमोल ठेवा स्नॉवेल या ध्वनिपटाच्या माध्यमातून श्राव्य पद्धतीने आता वाचकांच्या समोर येणार आहे. लेखन कलाकृतींवर यशस्वी दिग्दर्शनाखाली पार्श्वसंगीत आणि संवादांचा वापर करून स्नॉवेल या ध्वनिपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आशिष जोशी, समीर धामणकर आणि वैभव कुलकर्णी उपस्थित होते. वृषाली देशपांडे दिग्दर्शित कथा मोकाशी, अनिरुद्ध जोशी दिग्दर्शित समुद्र, मुकुंद टाकसाळे दिग्दर्शित सारे प्रवासी घडीचे आणि वीणादेव यांनी दिग्दर्शन केलेल्या गोनी दांडेकर यांच्या शितू या कथांचे ध्वनिपट तयार करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका आयोजित भव्य पोवाडे गायन स्पर्धेचा लाल महाल येथे थाटात प्रारंभ झाला. पुणे महानगरपालिका आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या सहयोगाने आयोजित आंतरशालेय भव्य पोवाडे गायन स्पर्धेचा प्रारंभ झाला. ही स्पर्धा लाल महालात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध शाळांतील इयत्ता 5वी ते इयत्ता 9वीतील एकूण 300 विद्यार्थ्यांच्या 30 संघांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन सहभागी विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन केले. त्यानंतर विविध संघांनी शिवरायांच्या शौर्याचे अनेक पोवाडे सादर केले. या स्पर्धेचे संचालन शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे यांनी केले. स्पर्धेतील पहिल्या 3 संघास अनुक्रमे 7,000, 5,000 आणि 3,000 रुपये रोख असे पारितोषिक देण्यात येणार आहे. या पारितोषिकांचे वितरण दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता लाल महाल येथे करण्यात आले. ही पोवाडे गायन स्पर्धा मागच्या वर्षीपासून सुरू करण्यात आली असून दरवर्षी हिचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाहीर हेमंत मावळे यांनी दिली. या प्रसंगी शिवमहोत्सव समितीचे प्रमुख रवींद्र माळवतकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त काव्य संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कवी विठ्ठल वाघ, संदीप खरे, डॉक्टर अरुणा ढेरे, रामदास फुटाणे, प्रवीण डवणे आदी कवी सहभागी झाले. लहानपणापासून जात्यावरील कविता वाचत होतो. उद्धव शेळके यांची धग कादंबरी वाचली अन झपाटून गेलो. बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि त्यातूनच कवितेस प्रेरणा मिळाली असे विठ्ठल वाघ यांनी सांगितले. कवी म्हणून घडत असताना अनेकांचे संस्कार होत असतात, मात्र त्यातून स्वतःचे वेगळेच अस्तित्व
अस्तित्व निर्माण करावे लागते, असे संदीप खरे यांनी सांगितले. ताज्या घडामोडींवर भाष्य करत चिमटा काढणारे कवी रामदास फुटाणे यांनी यावेळी राजकारणी आणि सनदी अधिकारी यांची दणदणीत हेल्थ असते, कारण इतरांची संपत्ती हीच कॉमनवेल्थ असते, असा विनोद करताच त्यास प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. आपल्या कवितेविषयी बोलताना त्यांनी आपल्या आजपर्यंत झालेल्या वाटचालीवरही भाष्य केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मी सामना चित्रपटाची निर्मिती केली. यावेळी झालेले कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी अनेकांनी मदत केली. विजय तेंडुलकरांनी माझ्या सिनेमासाठी श्रीराम लागू आणि निळू फुले यांची निवड केली, त्यामुळेच मला यश मिळाले, असे रामदास फुटाणे यांनी यावेळी सांगितले. असा मी कसा मी मला मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी या कवितेचे संदर्भ देत दवणे यांनी जीवनात स्वतःचा शोध घेणे हे सर्वात महत्वाचे असते. तुमच्यातील कवी तुमच्याकडे कसा बघतो असे त्यांनी सांगितले. अरुणा ढेरे म्हणाल्या, कवीवर कोण्या एकाचाच प्रभाव नसतो, सभोवतालच्या वातावरणाचे त्याच्यावर संस्कार होत असतात. तसेच समाजातूनही अनेक गोष्टींचे त्याला खतपाणी मिळते, त्यातूनच त्याची कविता बहरते, असेही त्यांनी सांगितले. PMPML संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल हनमगर यांच्या वतीने मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले. PMPMLच्या कामगारांनी 6व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी संप पुकारला. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक विठ्ठल हनमगर यांनी केले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. बस बंद असल्याने शाळा कॉलेजांमधील विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनवार्ताशी बोलताना विठ्ठल हनमगर म्हणाले, मी विठ्ठल हनमगर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष. आज आपण पुण्यामध्ये पाहिलं असेल, पुणे PMPLच्या कर्मचाऱ्यांनी अवैध पद्धतीने जो संप पुकारला, त्यामुळे नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झालेली, हाल झालेले आहेत. आज रिक्षा मिळत नाहीये, लोक एक्स्ट्रा पैसे देऊनही लोकांना आज प्रवासाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक अभिनव उपक्रम करायचा असं पद्धतीत ठरवलं आणि लगेचच प्रायव्हेट पद्धतीच्या 16 सीटर 40 सीटर बसेस आम्ही अवेलेबल करून आत्ता स्वारगेटच्या चौकातून त्यांना झेंडा दाखवून पूर्णपणे मोफत पद्धतीचा हा प्रवास आज नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते धायरी आणि स्वारगेट ते हडपसर या रूटवरती या सर्व बसेस पळतील आणि पूर्णपणे ही सुविधा नागरिकांसाठी आम्ही मोफत ठेवलेली आहे. कारण पवार साहेबांचं धोरणच आहे 80% समाजकारण 20% राजकारण. त्यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हा उपक्रम केला. अंदाजे 10 ते 12 हजार नागरिकांना आजच्याला या बसेसच्या माध्यमातून मोफत अशी सुविधा मिळणार आहे. आज PMPLच्या कर्मचाऱ्यांनी जो लाक्षणिक संप पुकारला, त्या संपामुळे PMPच्या पूर्ण बसेसचा आज संप आहे आणि त्या संपामुळे खऱ्या अर्थानं आज आम्हा पुणेकरांचं, आम्हा विद्यार्थ्यांचं आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचं बरंच नुकसान झालेलं आहे. या संपामुळे कुठलीही बस चालू नाही. आज मला कॉलेजला येताना बराच उशीर झालेला आहे आणि कॉलेजला येताना मला प्रायव्हेट रिक्षा करून यावं लागलं. त्या रिक्षाचं भाडं 40 ते 50 रुपये पडतं आणि ही एवढी मोठी चोट आमच्या खिशाला आज लागलेली आहे, खिशाला झळ बसलेली आहे आणि या संपामुळे खऱ्या अर्थानं आमचं सर्वांचं नुकसान झालेलं आहे. आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि खास करून विठ्ठल हनमगर यांचा मी आभार मानतो की त्यांनी या मोफत बस सेवा सोडल्या आणि त्या बसेसच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगली एक सोय झालेली आमच्या घरापर्यंत जाण्याची. आणि त्या वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या सर्व बसेस मोफत दिलेल्या आहेत, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि खास करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल हनमगर यांचे आभार मानतो. हस्तशिल्प महोत्सव क्राफ्ट बाजाराला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बांबूंपासून बनवलेले सुंदर फर्निचर, कवड्या, टिकल्या, मणी धाग्यांपासून गुंफून बनवलेल्या कलाकुसरीच्या अनेक वस्तू, नाविन्यपूर्ण अलंकार, काथ्यावर, काश्मीरी भरतकाम, ब्लॉक प्रिंट असे अनेक प्रकारचे कापड, तयार कपडे, हस्तकौशल्याच्या वस्तूंनी सजलेल्या हस्तशिल्प महोत्सव क्राफ्ट बाजाराला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. टिळक स्मारक मध्ये भरलेल्या प्रदर्शनात विविध प्रकारच्या हस्तकौशल्याचे अप्रतिम नमुने पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील भारतीय महिला एवं बाल विकास संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. लाखेपासून बनविलेल्या जयपुरी बांगड्या, मण्यांनी सजवलेल्या मोजड्या, दागिने, जयपुरी चादरी, ड्रेस मटेरियल, काश्मीरी वर्क असणारे कापड, तयार ड्रेस, कोलकात्याच्या पारंपरिक नक्षीकाम असलेल्या साड्या अशा अनेक गोष्टींचा खजिना येथे उपलब्ध आहे. विविध राज्यांतील पारंपरिक कलाकौशल्याचा नमुना आपल्यापर्यंत पोहोचला आहे. 22 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.